विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कालच्या तासाला आपण भला जन्म हा तुला लाभला या शाहीर राम जोशी यांच्या उपदेशपर लावणीचा हा पहिला कडवा समजून घेतलेला होता. शाहीर राम जोशी, भला जन्म हा तुला लाभला, खुलास हृदयी बुधा, धरशी तरी हरीचा सेवक सुधा, असे म्हणतात. समाजात दांभिकपणानं स्वतःच्या भक्तीचा स्तोम माजविणाऱ्या ढोंगी साधू संतांना उद्देशून त्यांनी ही उपदेशपर लावणी रचलेली आहे. तुला चांगला माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे, तू तुझ्या हृदयात खुशाल समजून घे, शहाणा हो आणि तू खरं म्हणजे हरीचा सेवक म्हणून जग. तुला एवढं कळू दे की चराचरी गुरु तरावयाला नरा शिरावरी हरी. फक्त या चराचरातून, या भवसागरातून तरावयाला, जीवनाच्या समस्यातून मुक्त व्हायला गुरुच्या शिवाय, गुरु उपदेशाच्या शिवाय, गुरु दीक्षेच्या शिवाय तरणोपाय नाही. परंतु गुरुच्या बरोबरच, गुरुच्या उपदेशाबरोबरच हरीचा सुद्धा तुझ्या डोक्यावर, तुझ्या शिरावर आशीर्वाद असावाच असावा, याची तू आपल्या अंतःकरणात समज धर. केवळ हटातटाने पटा रंगवून जटा धर्शिका शिरी, केवळ केस वाढवल्यानं आणि कपाळ रंगवून घेतल्यानं साधू संन्यासी होत नाही, असा समग्र मतीचा अर्थ. हरिरस सांडून घेशी दुधा, तू केवळ व्यर्थ पोपटपंची भक्तीला, पारायणाला भक्ती समजून घेऊ नकोस, अशी बतावणी शाहीर राम जोशी भला जन्म हा तुला लाभला या पहिल्या कडव्यात करतायत. आज आपण दुसरा कडवा समजून घेऊया. जाड गड्यामंदी माड कशाला, व्याड काम कोपला, आतून बाहेर मिरवशी भला. जाड गड्यामंदी माड कशाला, व्याड काम कोपला. तुझ्या गड्यात जाड गड्यामंदी माड कशाला. तुझ्या गड्यात, तुझ्या वाणीत, तुझी वाचा, तुझा घसा, तुझी वाणी नीट बोलत नाही, माणुसतेला अधोरेखित करत नाहीत. तुझ्या गड्यात, तुझी वाणी, तुझ्या घशातून बाहेर निघणारे शब्द हे जगात काम क्रोध व्याप्त करण्याच्यासाठीच तुझ्या गड्याला आग लागलेली आहे. अर्थात तू छान सुरस बोलत नाहीत, समतेचं बोलत नाहीत, तू विषमतेची भाषा करतोस. जाड गड्यामंदी मग असे विषमतेची भाषा बोलणारा जर तू असेल तर माड कशाला. मग तुझ्या गड्यात भक्तीची माळेची आवश्यकता काय. तुझ्या गड्यात जर जाळ आहे, आग आहे, विषमतेची आहे, अमानुषतेची आहे, अवैज्ञानिकतेची आहे, अधर्मतेची आहे, अंधभक्तीची आहे, तर मग तुझ्या गड्यात माळ कशाला पाहिजे. जाड गड्यामंदी माळ कशाला, व्याड काम कोपला. जाड गड्यामंदी माळ कशाला, व्याड काम कोपला, आतून बाहेर मनविशी भला. तू फक्त स्वतःला आतून बाहेरून चांगला म्हणून घेतोस, परंतु सतत कामात तू लिप्त आहेस, कामवासनेत तू लिप्त आहेस. जसा आसाराम, त्यानं जसा झासा दिला, अगदी तू तसा आहेस. जाड गड्यामध्ये काम कशाला, व्याड काम कोपला, आतून बाहेर मनविशी भला. मात्र तू स्वतःला फक्त चांगला समजतोस, भला समजतोस, परंतु आतून बाहेरून तू पोखरलेला आहेस. तुझ्या गड्यात जाड आहे, त्यामुळे हरिमाडेची काही आवश्यकता नाही. व्याड काम कोपला आणि तू लिप्त आहेस, हे तू समजून घे, हे तू समजून घे.
वित्त पाहता पित्त येतसे चित्त पाहिजे मला. आणि हरी काय म्हणतो? वित्त पाहता पित्त येतसे. तुला दुसऱ्याचं धन पाहून तुझे डोळे पिवळे होतात, पित्त येतसे. तू दुसऱ्याचा धन लुटण्याच्यासाठी तुझ्या डोळ्यांना कावीळ होतो. तुला दुसऱ्याचं हित बघवत नाहीत. तू दुसऱ्याचं भलं पाहू शकत नाहीस. वित्त पाहता, वित्त भाग भांडवल, धन दौलत, वैभव, संपत्ती, पैसा अडका, दुसऱ्याचा वित्त पाहता तुला पित्त येत असे. ये सब मेरा होना चाहिए असं तुला वाटते. मग तू खऱ्या अर्थानं साधू संन्यासी कसा? वित्त पाहता पित्त येत असे, चित्त पाहिजे मला असे हरी म्हणतो. नुमजे तुला हरी काय म्हणतो? मला फक्त चित्त पाहिजे. तुझा वित्तही नको आणि चित्तही नको, हे तू समजून घे. तुझा वित्तही नको आणि तुझा पित्तही नको, हे तू समजून घे. दांभिक वर संभावित, तू तर दांभिक आहेस. दांभिक वर संभावित अभ्यंतरी नाहीस बिंबला. तू दांभिक आहेस, त्यामुळे अजूनही तुझ्या हृदयात काहीही बिंबलेलं नाही. बहिर्मुख नर नरका लाभला. वरवर करणी पाहता हा माणूस नरकाला प्राप्त होतो, हे तू समजून घे. तुला मोक्ष मिळणार नाही. तू पोटासाठी करी खटपट भलतीशी. तू फक्त तुझा पोट भरण्याच्यासाठी या मठातून स्वार्थ मिळवत दुसऱ्या मठाचा मठाधिपती होतोस, पोट भरतोस, पोटाची खडगी पूर्ण करतोस, देवाच्या नावावर मठ चालवतोस आणि स्वतःचा हित साधून घेतोस. तू पोटासाठी करी खटपट भलतीशी, परी भक्ती रसाविन हरी भेटल का तोशी. पण भक्ती रसाच्या शिवाय तुला हरीची, तुला देवाची, तुला ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाहीस. तुझ्या भक्तीमागे तुझा स्वार्थ दडलेला आहे. त्यामुळे हे दांभिका, हे दांभिक पुरुषा, तू हे समजून घे. काय मौन धरून या गोमुखीला जाडशी. आणि केवळ मौन धारण करतोस आणि हातात जप माड जपतोस, मनी मोजतोस, हरी 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 हरी. पण मुँह में राम और बगल में सूरी अशी तुझी वृत्ती असल्याच्यामुळे या गोमुखीला, जप माडेला जरी तू असा पूजत गेलास, जपत गेलास, तरी मात्र तुला मुक्ती मिळायची नाही. कारण तू पोटासाठी करी खटपट भलतशी, परी भक्ती रसाविन हरी भेटेल का तुशी. काय मौन धरून या गोमुखीला जाडीशी. स्वार्थ सुखे परमार्थ बुडविला, अनर्थ केला मुदा. मूर्खा, स्वतःच्या स्वार्थ सुखाच्या साठी तू तुझा परमार्थ बुडवला, अनर्थ केला रे मूर्खा. न जानसी कांजी, तुला कांजीच माहिती नाही, तर तुला त्या कांजीला सुधा म्हणून घेतोस. तुला कांजीच माहिती नाही तर आंबील कुठं माहीत राहणार? तुला अमृत कुठं माहीत राहणार? तुला सुध कुठं माहीत राहणार? पण मी हे सारं जाणतो असंच म्हणतोस. या संदर्भात चोखामेळा एका अभंगात फार सुंदर बोलून गेलेत. आम्हा न कडे ज्ञान, न कडे पुराण, न कडे आम्हा वेदांचे वचन. आम्हाला काहीही कळत नाही. परंतु दांभिक साधू असं म्हणत नाही. तो नेहमी अहम ब्रह्मास्मी या भावात असतो. मी वेद जाणतो, मी पुराणे जाणतो, मी ब्राह्मणके जाणतो, मी उपनिषदे जाणतो, मी धर्मग्रंथे जाणतो, असा दांभिकपणाचा आवानतो. न जानशी कांजी मनशी सुधा, अरे हरिरस सांडून घेशी दुधा. भला जन्म हा तुला लाभला, भला जन्म हा तुला लाभला, खुलास हृदयी बुधा, दर्शी तरी हरीचा सेवक सुधा. जाळ गड्यामंदी माळ कशाला, व्याड काम कोपला, आतून बाहेर मिरविशी भला, मनविशी भला. वित्त पाहता पित्त येतसे चित्त पाहिजे मला.
असे हरी म्हणतो नुमजे तुला, दांभिकवर संभावित अभ्यंतरी नाहीस बिंबला, बहिर्मुख नर नरका लाभला. तू पोटासाठी करी खटपट भलतिशी, परी परी भक्ती रसाविन हरी भेटेल का तुशी. काय मौन धरून या गोमुखीला जाडीशी, स्वार्थ सुखे परमार्थ बुडविला अनर्थ केला मुदा. न जानशी कांजी म्हणशी सुधा, भला जन्म हा तुला लाभला कुलासूर हृदय बुधा. धरशी हरीचा सेवक सुधा. मित्रांनो, या कवितेचं रसग्रहण या तासाला इथंच थांबूया. पुढच्या तासाला हा पुढचा तिसरा कडवा पाहू. धन्यवाद.